हाय, कसे आहात सर्व? मजेत ना? चला तर मी आज तुमच्याशी माझ्या छोट्याशा रूमचा होम टूरचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. एकच रूम आहे, त्यामध्ये मी माझे कुकिंग चॅनल चालू केलेलं आहे. तर मेन दरवाजातून निघाल्याच्यानंतर इकडे भाडेकरू राहतात, त्यामुळे इकडे एक दरवाजा आहे, त्याला मी माझे जे कंबे वगैरे राहतात ते लटकवून ठेवलेले आहेत इकडे जागा कमी असल्यामुळे. त्यानंतर इकडे कोठ्या आहेत, वर्षाचा माल वगैरे जो राहतो त्यावर मी एक चादर टाकून जे माझ्या पिल्लूची स्कूलची बॅग वगैरे ते ठेवते तिथे. आणि त्याच्याच डाव्या बाजूला इकडे भाडेकरूची एक खिडकी आहे, त्या खिडकीमध्ये मला जे जे सामान लागतं ते मी ठेवते. जसे की इथं पिल्लूची रुमाल, त्यांची डायरी, चष्मे वगैरे काय जे आहे ते तिथं राहते. इथं मला जे जे लागते रोज सकाळी उठल्यावर सामान ते मेकअपचं तेवढं मी इथं ठेवते. बाकी पावडर, तेल वगैरे बाजूला ठेवते, कारण लहान मुलगा असल्यामुळे तो नेहमी त्याला जात राहतो. त्याच्याच बाजूला इकडे एक रॅक आहे. रॅक तसं मोठं आहे, पण सामान कमी असल्यामुळे मी माझं देवघरसुद्धा त्या रॅकमध्ये केलेलं आहे. तर डबे वगैरे काही जास्त नाही आहेत, म्हणजे आहेत, पण मी काही लावलेलं आहे तर जास्त जे कामी आहेत तेवढेच लावलेले आहेत. त्याच्याच साईडला इकडे मी छोटंसं देवघर आहे. देवघरामध्ये माझ्या लग्नात मला आईने जो कृष्णाची मूर्ती दिली होती, ती एकच कृष्णाची मूर्ती माझ्या देवघरामध्ये आहे. तर संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे मी दिवा उदबत्ती करून घेतलेली आहे. त्यानंतर इकडे मेकअपचा डब्बा आहे, जो की एक्स्ट्रा सामान म्हणून मी त्याच्यात ठेवलेला आहे. हे पिल्लू जाते म्हणून वर ठेवलं, औषधी वगैरे तो सारखा त्याला जात राहतो. त्यानंतर इकडे एक कूलर आहे आणि इकडे पिल्लूचे खेळणे वगैरे, टी व्हीचं स्टँड वगैरे ते सगळं झाकून टाकलं. आता सध्या यूजमध्ये नसल्यामुळं सिलेंडरची टाकी वगैरे आहेत, जे कामी नाही म्हणून मी एका कोपऱ्यामध्ये व्यवस्थित त्याला सेट करून ठेवले. त्यानंतर इकडे एक रॅक आहे, मोठं रॅक आहे, त्यामध्येही जे कामीचं नाही त्या वस्तू मी त्या रॅकमध्ये ठेवून पडदा लावून टाकलेला आहे. त्यानंतर इकडे माझा बेड आहे, जो मला लग्नामध्ये आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे कपाट आहे, पिल्लूने त्याचासुद्धा आरसा फोडलेला आहे. तर रूम तशी मोठी आहे म्हणून मी माझं सामान व्यवस्थित तिथे लावू शकले. इकडे कपाट आहे, ते सुद्धा मला लग्नातच काकांनी दिलेलं आहे. त्यानंतर जे एक्स्ट्रा सामान आहे ते काही मी लावलेलं नाही आहे, इथं वर सजावट टाकून दिलेलं आहे. त्याला काही माझा हात जात नाही, त्यामुळे मी काही त्याच्याकडे बघत नाही. पिल्लूच्या पप्पांनी आणलं तेव्हा लावून दिलं होतं. त्यानंतर माझं इकडं छोटंसं असं किचन आहे, तुम्ही बघू शकता. गॅस वगैरे काही नाही आहे, हे छोटं सिलेंडर आहे एका शेगडीचं, त्यावरच मी माझे व्हिडिओ वगैरे करते. तुम्हाला कोण्या व्हिडिओमध्ये दिसलंसुद्धा असेल. तर त्याचनंतर इकडे साखरपत्तीचे डबे वगैरे जे वरचं रॅक होतं या स्टँडमधलं, त्याच्यात मी ते ठेवलेलं आहे. खाली कांदा बटाटे ठेवते, त्यानंतर खाली जे चमचे वगैरे लागतात आपल्याला ते ठेवते. आणि इकडे टिपॉई आहे, टिपॉईच्या वर मी पोळी डब्बा, कटर आणि दही, दूध, तूप काय जे राहते ते वर ठेवते. दुधाचं वगैरे टिपॉईच्या वर जे जे लागते ते टिपॉईच्या खाली मला जे 2-4 डबे आहेत, त्यामध्ये मी माझी डाळ, तांदूळ एक्स्ट्राचे जे लागतात ते ठेवते. इथे एक कणिक ठेवण्यासाठी मोठा डबा आहे. त्यानंतर हांडा आहे पाणी भरून ठेवलेला. आणि तुम्हाला मी पहिलेही सांगितलं की माझ्याकडं जास्त काही सामान नाही आहे. तर इकडं पिल्लूच्या पप्पाचे कपडे आणि पिल्लूचे कपडे आहेत. त्यानंतर इकडे ताट, वाटी वगैरे काय जे लागतात ते दोरडी नसल्यामुळे मी माझ्या ताटामध्येच ते सगळे भांडे व्यवस्थित घासून उघडे घालून ठेवून देत असते. इकडे पाण्याची टाकी आणि बकेट आहे, बस एवढंच सामान आहे माझ्याकडे. तर अशी काही रूमचा लुक आहे बघा. तर ही रूम काही जास्त छोटी पण नाही म्हणता येत, बऱ्यापैकी आहे, मोठीच आहे. तर त्यामुळे सामान माझं व्यवस्थित बसलेलं आहे. जसं एका रूममध्ये बेड वगैरे बसत नाही किंवा कपाट वगैरे, पण मी माझं सर्व सामान या रूममध्ये बसवलेलं आहे. आणि सोबतच एक कोपरा असल्यामुळे किचनही बरोबर सेट झालं तिथं, त्यामुळे मी जास्त काही सामान वगैरे काढलेलं नाही. तर इथून इकडे बाहेर जायचा रस्ता आहे बघा, जो आपण मध्ये येतो तोच बाहेर जातो. वरी पायऱ्या वगैरे आहेत थोड्याशा जायला. तर तुम्हाला कसा वाटला माझ्या छोट्याशा रूमचं होम टूर, तर कमेंट करून नक्की सांगा. आणि जाता जाता चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. बाय.